नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरती संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. समाज कल्याण विभागाच्या ऑलरेडी आता परीक्षा चालू आहे. ह्या परीक्षेमध्ये काही ज्या पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुम्हाला व्यावसायिक चाचणी लागणार आहे. मग त्या कोणत्या पोस्ट आहे, त्यांची व्यावसायिक चाचणी कशी असणार, किती मार्कांची, कशी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि कधी होणार आहे, या संदर्भात डिटेल माहिती आपण आता घेऊया. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या पोस्टच्या विद्यार्थ्यांची एक्झाम ऑलरेडी झाली आहे, पण त्यांना आता व्यवसाय चाचणीला सामोरं जायचंय. मग त्याचे निकष काय, निवड पद्धत कशी असणार आहे, किती मार्क पडले तर तुमचा विचार केला जाणार आहे, हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवा सर्व समावेशक नावाच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत. यामध्ये भविष्यात येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेचा अभ्यासक्रम इथे कव्हर केला जाणार आहे. तुम्ही जर येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करत असाल, उदाहरणार्थ मनपाची जाहिरात आहे, नगर परिषद जाहिरात आहे, अंगणवाडी पर्यवेक्षक जाहिरात आहे किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांच्या या जाहिराती येणार आहेत, तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच ही बॅच जॉईन करा. टीचर्स IBPS पॅटर्ननुसार ही बॅच आहे. रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच आहे, फक्त नॉन टेक्निकल आहे. टेक्निकल जर एखाद्या एक्झाममध्ये असेल ती पण आपण नंतर सेपरेट बॅच लॉन्च करतोच. सो ही बॅच तुम्हाला 1999 GST अवेलेबल आहे. आताच जाऊन परचेस करा आणि तयारीला लागा. आता या मुख्य मुद्द्याकडे बघा. मुख्य मुद्दा आहे 12 मार्च 2025 ला ही नोटीस आलेली आहे आणि 12 मार्चलाच ह्या तीनही एक्झाम झाल्या. कोणत्या तीन एक्झाम थोडक्यात तुम्हाला सांगतो. घोषणापत्र त्याने दिलंय, समाज कल्याण विभागाकडून आलेलं आहे. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवर वर्ग 3 संवर्गातील विविध पदभरती करता दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तिच्या एक्झाम आता होत आहे. सदर जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 21 मध्ये उच्च श्रेणी बघा. आता मुद्दा क्रमांक ऍड मध्ये तुम्ही जर गेला तर ऍड मध्ये मेन्शन केलंय. मुद्दा क्रमांक 21 काय, उच्च श्रेणी लघुलेखक ही पहिली पोस्ट, निम्न श्रेणी लघुलेखक ही दुसरी पोस्ट आणि लघु टंक लेखक ही तिसरी पोस्ट. अशा 3 पोस्टसाठी या पदांकरिता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो दिलाय तो 22/4 मे 2022 आहे बघा. हा GR निवडीबाबत खालीलप्रमाणे नमूद तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे नमूद आहे. आता हा जो GR आहे, हा GR पण आपल्याकडे उपलब्ध आहे बघा. प्रत्येक व्हिडिओ माझा विशेष असतो तुमच्यासाठी. हा 4 मे 2022 चा GR आहे, ज्यामध्ये तुम्हाला गट ग, गट ब आणि गट ड अराजपत्रित लोकसेवा MPSCच्या बाहेरील पदांसाठी परीक्षा पद्धतीचं त्यांनी काय स्वरूप दिलेलं आहे. यामध्ये 6 नंबरच्या पेजवर तुम्ही जर गेलात, तुम्हाला डायरेक्टली मी 6 नंबरचं पेज घेऊन जातो कारण हे 12 पेजेस आहे टोटल. 6 नंबरच्या पेजवर तुम्ही गेलात तर डिटेल तुम्हाला पाहायला मिळतं की एक्झाम स्वरूप कसं असेल बघा. ही परीक्षा कशी घ्यावी याचं हेडिंग आहे. सामंजस्य करार करताना खालील बाबींचा समावेश असावा. ओके, खाली अजून एक मुद्दा आहे, हेडिंग आहे बघा. इथे परीक्षेचे स्वरूप कसं असावं तर त्यांनी सांगितलं बघा. तुमची एक्झाम कशी असावी, ज्या पदांकरता, त्यातला हा मुद्दा महत्वाचा आहे, ज्या पदांकरता शारीरिक व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट ब अराजपत्रित, गट ग आणि गट ड मधील अन्य सर्व पदांकरता उमेदवारांची निवड करताना मराठी, लक्षात घ्या मराठी, त्यानंतर सेकंड आहे तुमचं इंग्लिश, त्यानंतर आहे सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांकरता 50 गुण प्रत्येकी अशी 200 मार्कांची एक्झाम घ्यावी आणि मुलांचं सिलेक्शन करावं. त्यात त्यांनी काय सांगितलंय बघा. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण तुम्हाला कमीत कमी 85% मार्क पाहिजे आणि त्यानुसार तुमची निवड सूची लावण्यात यावी. ओके, 200 पैकी 45 म्हणजे 90 मार्क पडले पाहिजे. 90च्या वर असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड सूची लागणार, त्यातनं मुलं सिलेक्ट होणार. आता पॉइंट अजून महत्वाचा काय, ज्या पदांसाठी शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक चाचणी प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक असेल अशा पदांकरिता मराठी, मी इथे परत हायलाइट करतो याला चांगलं, काय सांगितलंय, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येक प्रश्न सब्जेक्ट करता 30 गुण असावे. म्हणजे 4 सब्जेक्ट 30 गुण म्हणजे किती झाले बरं, हे 120 गुणांची ही एक्झाम असावी व 80 गुणांची, काय सांगितलंय, 80 गुणांची शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी घेण्यात यावी. जे उमेदवार परीक्षेत किमान 65% गुण करतील अशा उमेदवारांनाच शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणीला देता येईल. परीक्षा व शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवाराची प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. म्हणजे बघा, तुमची पहिली ही एक्झाम झाली. कोणती एक्झाम आहे तुमची, पहिली एक्झाम होणार आहे बघा, ही परीक्षा झाली तुमची. ओके, आणि दुसरी काय असणार तुमची व्यावसायिक चाचणी. किती मार्काची ती, 80 मार्काची. म्हणजे हे 120 आणि हे 80 अशी टोटल तुमची एक्झाम असणार बघा. 120 आणि ही 80 अशी तुमची 200 मार्कांची एक्झाम असेल. मग पहिल्यांदा तुमची होणार आहे 120 मार्कांची काय
परीक्षा आता हेच त्यांनी याच्यामध्ये पण सांगितलं बघा, सेकंड मध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे. पहिले तुमची काय 120 मार्कांची परीक्षा, प्रत्येकी 30 गुण ठेवून आहे, बरोबर. हे तेच बघा, म्हणजे तुमची एक्झाम झाली आहे 30 मार्क प्रत्येक सब्जेक्टला असेल, असे 4 सब्जेक्ट 120 मार्कांची ही परीक्षा. मग यामधून ही झाली पहिली परीक्षा. यामधून तुमचं सिलेक्शन होणार सेकंड टप्प्यावर, ज्यामध्ये तुमची व्यावसायिक चाचणी असणार आहे. मग व्यावसायिक चाचणी कुणाची होणार आहे? ज्या विद्यार्थ्यांना 120 मार्काच्या 45% मार्क पडले. आता 120च्या 50% म्हणजे किती? कमीत कमी 54 मार्क तुम्हाला पडले तर आणि तरच तुमचा विचार शारीरिक चाचणीसाठी केला जाईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या ऑनलाईनच्या परीक्षेमध्ये तुमची आता दिलेली 120 मार्काची कालच झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना 54 मार्क पडणार नाही. अशा विद्यार्थ्यांचा इथे विचार केला जाणार नाही. आता हे 54 मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन नंतरचे असतील, हे पण लक्षात घ्या, बेसिक नाही. मग त्यानंतर ह्या उमेदवारांना व्यावसायिक चाचणीची शेड्यूल दिलं जाईल, कधी असेल, कुठे असेल, कोणत्या टायमिंगला, कोणत्या डेटला असेल, तुमची कधी कधी असणार आहे, हे सगळं कळवलं जाईल. आता कळवलं त्यांनी नाही, घेणार आहोत हे त्यांनी सांगितलंय, मात्र अजून त्याचं शेड्यूल आलेलं नाही. मग तुमचं साधी इथे टायपिंगची टेस्ट असणार. तुमची व्यावसायिक चाचणी म्हणजे काय? टायपिंगची टेस्ट घेणार आहेत ते. आता बघा, त्यांनी सांगितलंय 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल, बरोबर आहे. आता तुमची एक्झाम झाली ऑलरेडी ह्या 4 विषयावरती 120 मार्कांची. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 65 गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल. तुम्हाला मी हे आता सांगितलंय. परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांची प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल. म्हणजे टोटल 200 मार्कांवरतीच तुमचं फायनल मेरिट लागणार आहे. म्हणजे ही 120 मार्कांची एक्झाम झाली ऑनलाईन आणि तुमची व्यावसायिक चाचणी, असे टोटल 200 मार्कांवर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. इथे पण लक्षात घ्या, 200 पैकी 50% मार्क पडले म्हणजेच 90 मार्क असेल तर आणि तरच तुमचा विचार हा केला जाईल निवड सूचीमध्ये. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, हा बघा, हा स्टार करतो मी. सोडविलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.30 गुणांचे ऋणात्मक गुण असेल, गुण कपात करण्यात येईल. 0.30 लक्षात घ्या, 0.30 म्हणजे काय? एक प्रश्न चुकला की तुमचे 0.30 मार्क वजा होतील. 0.30. 2 प्रश्न चुकले तर तुमचे किती वजा होतील? 0.60 वजा होतील. 3 प्रश्न चुकले तर तुमचे किती प्रश्न वजा होतील? 0.90 वजा होतील. हे पण लक्षात घ्या, तुमचा रिझल्ट येताना पॉइंट मध्येच येणार आहे. म्हणून चूक केली की तुम्हाला काय गुण वजा होतात, गुण कपात केलं आहे, गुण लक्षात घ्या. ओके. आता यामध्ये अजून मुद्दा सांगायचं म्हटलं, तुमची एक्झाम ऑलरेडी झालेली बघा. ह्या एक्झाम ही पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक. कधी झाल्यात बरं एक्झाम? ह्या सगळ्या एक्झाम बघा 12 मार्च, म्हणजे 12 मार्चलाच झालं. 12 मार्चलाच नोटिफिकेशन आलेलं आहे. 3 शिफ्टमध्ये ह्या एक्झाम झालेल्या आहे ऑलरेडी, म्हणजे कालच झालेल्या आहे, त्यांचं नोटीस काल आलेलं आहे. सो यामध्ये अजून काय सांगतात, ही एक्झाम कशी होती तुमची? जाहिरात नाही जर बघितलं तर जाहिरातीमध्ये मात्र त्यांनी असं काही सांगितलेलं नव्हतं. व्यावसायिक चाचणी घेऊ आम्ही सांगितलं, पण किती मार्कांची हे नाही. पण तुम्ही आता एक्झाम दिली, तुम्हाला माहिती आहे ही तुमची बघा प्रत्येकी 30 प्रश्नसंख्या कमी होत्या, 15 प्रश्नसंख्या होत्या. 15 गुण हे 4 सब्जेक्ट, असे 60 क्वेश्चन होते टोटल, बरोबर. आणि तुमचे प्रत्येकी 30 मार्कासाठी असे 4 सब्जेक्ट म्हणजे टोटल होते 120 मार्कांसाठी. 60 प्रश्न 2 मार्कांसाठी 120 मार्कांची एक्झाम झाली आहे. आणि तुमची आता व्यावसायिक चाचणी होणार, त्याचं शेड्यूल येणार, आता आलेलं नाही. सो फक्त लक्षात ठेवा, समाज कल्याण विभागाने पण हे टाकलेलं आहे. व्यावसायिक चाचणी कुणाची होणार आहे? मग इन शॉर्ट 3 पदांची होणार आहे. उच्च श्रेणी लघुलेखक, त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक, ह्या तिघांची एक्झाम होणार आहे व्यावसायिक चाचणी, जी की 80 मार्कांसाठी असेल. कोण देऊ शकतं? ह्या 120 मार्काला ज्याला 45% मार्क पडले तोच इथे जाऊ शकतो. कशी होणार आहे? तर ही टायपिंगची टेस्ट, स्किल टेस्ट होऊ शकते, अंदाज आहे माझा. अजून त्यांनी असं मेन्शन केलंय का कशी होईल टायपिंग स्किल टेस्ट? नाही, त्याचं शेड्यूल येणार आहे, पण अंदाज आहे की अशाच प्रकारे तुमची स्किल टेस्ट होऊ शकते, टायपिंग स्किल टेस्ट. ती कशी असेल, कसे चुकीचे मार्क कसं असेल ते पुढे सांगतो मी तुम्हाला. कधी होणार आहे तर याचं शेड्यूल आलेलं आहे का? याचं शेड्यूल आलेलं नाहीये, पण एक टेंटेटिव्ह तुम्ही आता जे विद्यार्थ्यांना वाटतंय की सर मला चांगले मार्क पडत आहेत, मला स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे, त्यांनी मात्र प्रॅक्टिस चालू ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल सर आल्यावर बघू, आता चालू ठेवा प्रॅक्टिस. निवड पद्धत कशी असणार आहे? तर निवड पद्धत अशी असणार आहे, तुमचे 120 मार्कांचे आणि हे 80 असे 200 मार्कांवरती फायनल मेरिट लागणार आहे. पण लक्षात घ्या, इथून इथे जाणाऱ्या विद्यार्थ्याला कमीत कमी 50% मार्क पडलेच पाहिजे. आणि टोटल 200 पैकी 50% मार्क पडले तर आणि तरच तो फायनल मध्ये जाणार आहे. इथे 50% म्हणजे किती? इथे 50% म्हणजे 54 पडले पाहिजे आणि इथे 50 म्हणजे 90 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे कमीत कमी, तर तुमचा विचार मेरिटसाठी केला जाईल, अन्यथा केला जाणार नाही. अशा पद्धतीने हे अपडेट आलेलं आहे. याबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली जातील. आणि अशाच छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता लगेच सबस्क्राईब करा, कारण आपण 1 मिलियनच्या घरात जात आहोत. आता फक्त 9.5 ला
काही विद्यार्थी कमी. सो आज संध्याकाळपर्यंत 9.5 म्हणजे 9.5 लाखाचा हा आपला फॅमिलीचा ग्रुप होणार आहे. सो तुमचं खूप खूप अभिनंदन या फॅमिलीमध्ये. तुमच्यामुळे हे सगळं आम्ही अचीव करू शकलोय. परत एकदा सांगतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात येणारा सरळ सेवेची तयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी ही रेकॉर्डेड बॅच लगेच जॉईन करा. नॉन टेक्निकल सिलेबस यामध्ये कव्हर केला जातो. 1999 GST बॅच अवेलेबल. यासाठी काय करा, तुम्हाला डायरेक्टली ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.